जगण्यावरची वासनाच उडून जाऊ शकेल अशा पद्धतीच्या घटना ते तपशील बाहेर येत आहेत. म्हणजे सांगूही शकत नाही, इतकं गलिच्छ आणि घाण आणि भयाण वाटावं अशी परिस्थिती या प्रकरणांना समोर आलेली आहे. या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या सगळ्या परिसरातल्या पोलीस स्थानकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे आणखीनच वाईट आहे. म्हणजे महिलांची इबरत, महिलांची प्रतिष्ठा, महिलांच्या सभ्यतेसाठी ज्या यंत्रणेने काम करणं अपेक्षित आहे त्या यंत्रणेच्या प्रमुखाकडूनच महिलांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या तथाकथित बाबा किंवा गुरुवरती जर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असतील तर याच्यापेक्षा अधिक वेदनादायी काय असू शकेल. गर्भवती महिलेवर जर अत्याचार केल्याचा आरोप या गृहस्थावर होत असेल तर त्याविषयी काय बोलणार. याच्यापेक्षा घृणास्पद, अत्यंत किळसवाणं कृत्य कसं असणार. आणि एका बाजूला हा अनेक राजकीय नेत्यांचा आश्रयदाता किंवा राजकीय नेत्यांचा ज्याच्याशी संधान बांधला गेलेला आहे असा व्यक्ती होता. या व्यक्तीच्या कृत्यामुळे या मानवतेच्या धर्माची पायमल्ली झालेली आहे. म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. नमस्कार. आजचा दृष्टिकोन अर्थातच अशोक खरात नावाने जे काही समोर येत आहे आपल्या त्या प्रकरणावरती. म्हणजे ज्या प्रांताला अन्य प्रांतातले लेखक लँड ऑफ रिझन असं म्हणतात, ज्या प्रांतामध्ये तर्कवादाचा उदय झालेला आहे असं मानलं जातं, ज्या प्रांतातल्या विचारवंतांनी मराठी मनाचं सिंचन बुद्धिवादाकडे केलेलं आहे, त्या प्रांतामध्ये असा प्रकार होणं याच्या इतकी दुर्दैवी आणि लाजिरवाणी घटना आजच्या घडीला महाराष्ट्रासाठी दुसरी कोणतीही असू शकत नाही. तुकाराम महाराज असतील, समर्थ रामदास असतील, आणखी काही नामवंत संत परंपरेमधले अनेक जण असतील, अगदी या कवयित्रींमधल्या बहिणाबाई असतील किंवा विवा शिरवाडकर असतील, हे सगळे बुद्धिवादाचा एवढा प्रभाव असलेले कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये, वाङ्मयामध्ये, संत साहित्यामध्ये याचं सगळं चित्र आपल्याला येतं आहे. त्या संतांची आपण परंपरा सांगतो. त्या संत परंपरेतलंच आणखी एक महत्त्वाचं नाव होतं गाडगेबाबा. गाडगेबाबा नमस्कार करायला गेलं तरी पाठीवर रट्टा हाणायचे, की असं काही नसतं. म्हणजे रामदासांनी तर एका श्लोकामध्ये चमत्कार करणाऱ्या गुरुविषयी लिहिलं आहे, ऐसे गुरु अडक्याचे 3. अडका म्हणजे पैसा अडका म्हणतो, त्यातलं अडका पैशापेक्षा कमी मूल्य असलेलं नाणं. ऐसे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी त्यजावे असं सांगणारे आपले संत. आणि या अशा परंपरेमध्ये हे असं प्रकरण येतं उघडकीस, हे अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या नेत्यांची बुद्धिवादाची जी एक परंपरा आहे ती अलीकडच्या काळात आपण घालवून बसतो की काय हा प्रश्न या निमित्ताने पडतो. म्हणजे आत्ताच्या जे काही तपशील बाहेर येत आहेत ते जर खरे असतील तर पुरुषांमध्ये सुद्धा चर्चा करणं लाज वाटेल इतक्या घटना यांच्या बाबतीतल्या समोर येतात. आता याच्यात सगळ्यात जो पहिला राजकीय नेत्यांमधला जो चेहरा होता तो महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला, ते योग्यच झालं. त्याच्यापेक्षा दुसरं काही असूच शकत नाही. कारण जी काही माहिती लोकसत्तानी आज छापलेली आहे त्यावरून असं दिसतं की यांची चौकशी होऊ नये, या अशोक खरातची चौकशी होऊ नये म्हणून ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या सगळ्या परिसरातल्या पोलीस स्थानकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हे आणखीनच वाईट आहे. म्हणजे महिलांची इबरत, महिलांची प्रतिष्ठा, महिलांच्या सभ्यतेसाठी ज्या यंत्रणेने काम करणं अपेक्षित आहे त्या यंत्रणेच्या प्रमुखाकडूनच महिलांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या तथाकथित बाबा किंवा गुरुवरती जर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असतील तर याच्यापेक्षा अधिक वेदनादायी काय असू शकेल. त्यामुळे हा प्रकरणाचा जो एक तपशीलवार थोडा भाग पुढे यायला लागलेला आहे, समोर यायला लागला आहे, तो अत्यंत वेदनादायी आहे. धर्म, अध्यात्म हे सगळे मुद्दे ह्याच्या पलीकडचे आहेत. त्याच्या बाबतीत कोणीच कुणाला
काही सांगू शकत नाही, सांगूही नाही, कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि तो त्याच्या त्याच्या आदराचाच असतो आणि त्या आदराचा आदर अन्य धर्मीयांनी अन्यांनी सुद्धा करणं अपेक्षित असतं. त्यामुळे श्रद्धेचा प्रश्न आला की काही त्याच्यावरती कोणाचीच विरोधातली टीका असू शकत नाही. पण ही श्रद्धा नाही आहे, हा धर्म नाही आहे आणि हे अध्यात्म तर अजिबातच नाही आहे. गर्भवती महिलेवर जर अत्याचार केल्याचा आरोप या गृहस्थावर होत असेल तर त्याविषयी काय बोलणार? याच्यापेक्षा घृणास्पद, अत्यंत किळसवाणं कृत्य कसं असणार? आणि एका बाजूला हा अनेक राजकीय नेत्यांचा आश्रयदाता किंवा राजकीय नेत्यांचा ज्याच्याशी संधान बांधला गेलेला आहे असा व्यक्ती होता असं मान्य केलं तर तो त्याचा एक भाग झाला. पण त्याबरोबरीनं हा इसम सामान्य महिलांची जे काही वागलेला आहे त्यांची जगण्यावरची वासनाच उडून जाऊ शकेल अशा पद्धतीच्या घटना ते तपशील बाहेर येत आहेत. म्हणजे सांगूही शकत नाही, इतकं गलिच्छ आणि घाण आणि भयाण वाटावं अशी परिस्थिती या प्रकरणांना समोर आलेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर राज्य सरकारने, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी कारवाई सुरू केली ती स्तुत्यच आहे, ती व्हायलाच हवी. पण यातनं एकच अपेक्षा आपण अशी करायला हवी की ही त्याचं जे एक तार्किकतेकडे जाऊन त्यातल्या संबंधितांना शिक्षा व्हायला हवी. आज लोकसत्तेने बातमी छापलेली आहे की शिक्षण मंत्रीसुद्धा त्याचा सल्ला घेत होते किंवा काय वगैरे वगैरे. हे अशा पातळीवर जर हे होत असेल तर मला असं वाटतं की हे याच्या इतकं दुःखदायक आणि महाराष्ट्रासाठी अंधकारमय दुसरं भविष्य असू शकत नाही. त्यामुळे या गृहस्थाला तर शिक्षा व्हायलाच हवी. पण ज्याच्यामुळे याचं भलं झालं त्या सगळ्यांना आरोपी केलं जायला हवं. कारण बातम्या ज्या काही येतात त्याच्यावरनं असं दिसतं की प्रचंड संपत्ती यानं गोळा केली. 200 कोटीची माया. 200 कोटी हे काय रक्कम झाली? म्हणजे एखाद्या उद्योगाला तेवढ्या नफ्यासाठी किंवा तेवढ्या महसुलासाठी किती वर्ष प्रयत्न करावे लागतील. तो तपशील येतो ह्याच्या धर्मस्थळाला, मंदिराला किंवा काय तो मठ वगैरे काढला, त्याला पाण्याची जोडणी कशी दिली गेली ते येतं आहे. नदीच्या मार्गालगतनं 40-40 किलोमीटरचं याच्यासाठी पाण्याची एक वेगळी वाहिनी टाकण्यात आली असं मुख्यमंत्री सांगत आहेत. हे सगळं ज्यांनी केलं त्या सगळ्यांना याच्यामध्ये शिक्षा व्हायला हवी. याचं कारण हे सगळं हे कृत्य हे घटनाविरोधी आहे. म्हणजे एरवी एखाद्या विनोदावरती किंवा व्यंगचित्रावरती देशद्रोहाचा, राष्ट्रद्रोहाचा खटला लावला जातो. त्याऐवजी या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवरती तो खटला किंवा तो गुन्हा दाखल व्हायला हवा. कारण याचं कारण असं की आपली घटनेतलं अनुस्यूत तत्व आहे की आपण सगळे विज्ञानाच्या प्रसारासाठी प्रयत्न करू आणि ते प्रयत्न करणं अपेक्षित आहे. असं असताना अशा पद्धतीच्या गोष्टींसाठी कोणाला पकडलं जात असेल तर मला असं वाटतं की हे खूप दुर्दैवी आहे. हा कुठल्या धर्माचा होता, कुठल्या जातीचा होता किंवा कुठल्या पंथाचा होता हा मुद्दासुद्धा इथे येता कामा नये. हा कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असला तरीसुद्धा या अशा व्यक्तींना आणि अशा व्यक्तींना आसरा देणाऱ्यांना सगळ्यांना याच्यामध्ये शासन व्हायला हवं. कारण या सगळ्यांच्या वरती जो एक महत्त्वाचा धर्म असतो तो म्हणजे मानवता. या व्यक्तीच्या कृत्यामुळे या मानवतेच्या धर्माची पायमल्ली झालेली आहे. म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी. आणि या सगळ्याला जे जबाबदार आहेत त्याचा इतका मोठा गवगवा अवडंबर तयार होण्यामध्ये जे कोण जबाबदार आहेत, याच्या संपत्ती निर्मितीमध्ये ज्यांचा वाटा आहे, याला मदत करण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, ते सगळ्यांना यामध्ये शासन व्हायला हवं. तरच आपण महाराष्ट्र धर्माला जागलो असं म्हणता येईल.